चौकशी समितीनं इतका मोठा ठपका ठेवलाय, त्यामुळे यात निश्चितपणे या नगर अभियंता घरी जातील यात मला शंका वाटत नाही. सोलापूर शहरातली पूर्वीची नालेसफाई ही 50 लाख 70 लाख 80 लाखाच्या पुढे जात नव्हती. पण या नगर अभियंत्यांना अशी काय बुद्धी सुचली की यांनी ही नालेसफाई एकदम 2 कोटी 3 कोटी 4 कोटी किती कोटीच्या घरात नेली हे यांनाच कळलं नाही. पहिल्यांदा इतिहासामध्ये इतक्या कोटीची नालेसफाई झाली. या बातमीचे प्रायोजक चित्रा सिटी साइड रिसॉर्ट, भव्य 7000 स्क्वेअर फूट बँकेट हॉल, ग्रँड लॉन्स, वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क आणि 100 लक्झरी रूम्स. डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट, कॉर्पोरेट इव्हेंट किंवा फॅमिली फंक्शन साठी सुंदर लोकेशन. कोंडिया कोलेकाटी रोड, सोलापूर. सोलापूर महापालिकेत प्रशासकीय कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी जो काही गैरकारभार केलाय त्याचे एक एक नमुने, एक एक उदाहरण आता पुढे येऊ लागले आहेत. गेल्या महिन्याभरापासून सोलापूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी नालेसफाईचा विषय आणि तिथे झालेला भ्रष्टाचार उघडकीस केला. त्यामुळे गेली महिनाभर झालं हा विषय गाजतोय. आनंदजी जाधव, आपलं मनापासून स्वागत. आपण भ्रष्टाचाराचा खूप महत्त्वाचा मुद्दा सोलापूर महापालिकेत उघड केलाय, पुरावे निश्चित आणलाय. कालच ज्या अतिरिक्त आयुक्त बिना पवार यांचा अहवाल तो सभागृहापुढे आला, त्या अहवालामध्ये प्रमुख नोंदी काय आहेत, प्रमुख आक्षेप काय आहेत? चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी काल जो अहवाल दिलाय त्या अहवालात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की जो रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा दिलेला मक्ता आहे, तो मक्ता देताना त्याला जो दर दिलाय 4,800, हा दर त्याला कुठंही आधार नाही, त्याला कुठं एस्टिमेट जो शासनमान्य जो DSR आहे, SSR आहे त्याप्रमाणे ते दर असणं अपेक्षित होतं. आणि हा मक्ता निश्चित करताना तत्कालीन नगर अभियंता यांनी त्यावेळेस असणाऱ्या झोनच्या मक्तेदारावर काय रेटनं काम करतो, आपण जो मक्ता देतोय त्या मक्त्याने दिलेले काय दर आहेत, या दोन्हीची तफावत काढून ती तफावत यात महापालिकेचं हित पाहणं गरजेचं असताना त्यांनी जाणून बुजून ही गोष्ट त्यावेळच्या आयुक्तांना असेल किंवा ज्या कोणी संबंधितांनी त्याला तांत्रिक मंजूर दिली, ती मंजूर देताना नगर अभियंता यांनी त्या मक्तेदाराचं आर्थिक हित आणि महापालिकेचं आर्थिक नुकसान हे केल्याचं या अहवालातून स्पष्ट झालंय. आणि नगर अभियंता खात्याने या अहवालात काय काय चुका केल्यात यातले सगळ्यात मोठी चूक त्यांची हे, त्यांनी मी ज्यावेळेस सभागृहामध्ये याची लक्षवेधी विचारली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 1ही रुपयाचं जादा बिल आम्ही अदा केलेलं नाही, हे त्यांनी सभागृहात सांगितलंय. म्हणजे सगळे नगरसेवक, पत्रकार, अधिकारी, आयुक्त, महापौर यांच्या समोर सांगितलं 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत. पण याच नगर अभियंत्यांनी 23 जून 2026ला ई ऑफिसने एक प्रस्ताव तयार केला की ज्यामध्ये त्यांनी हे स्पष्टपणे कबूल केले की आमच्याकडून नजर चुकीने या मक्तेदाराला जवळपास 83 लाखाचं बिल हे जादाचं गेलंय. त्यामुळे त्याच्याकडून ती रक्कम वसूल करण्यासाठी सन्माननीय आयुक्त साहेबांची परवानगी घेतली, ज्यावर आयुक्त साहेबांनी 30/6ला याला मंजुरी दिली. 30/6ला तुम्ही याची मंजुरी घेता, 20 तारखेच्या सभागृहामध्ये तुम्ही सांगता की 1ही रुपयाचं जादा दिलं नाही. आणि इतकं खोटं बोल पण रेटून बोल हे प्रकार ह्या दिसून आलाय. त्यामुळे हे प्रकरण आम्ही लावून धरलं आणि चौकशी समितीसमोर सगळे माझ्याकडचे पुरावे दिले. चौकशी समितीनं इतका मोठा ठपका ठेवलाय, त्यामुळे यात निश्चितपणे या नगर अभियंता घरी जातील यात मला शंका वाटत नाही. झोनच्या माध्यमातून जो काही वार्षिक मक्ता नेमला जातो त्यामध्ये जे काही JCB असेल, पोकलँड असेल, त्याचे दर काय असतात? आणि याच्यामध्ये जे रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल ज्यांच्यावर आपण ठपका ठेवलाय त्यांना किती दर अदा केले आहेत? माझ्याकडे जो आता अहवाल आलाय त्यामध्ये विभागीय अधिकारी क्रमांक 1 ज्या हिबाळे म्हणून ज्या आमच्या विभागीय अधिकारी आहेत त्यांनी या पोकलेनचं DSR प्रमाणे प्रति तास 2668 रुपये काढला होता. आणि विभागीय अधिकारी क्रमांक मला वाटतं 2 सरकारचे आमचे अधिकारी आहेत त्यांनी तर स्पष्ट सांगितलं होतं की खोलीकरणाचं काम क्युबिक मीटर प्रमाणे करणे आवश्यक आहे, हे त्यांनी बैठकीत मत मांडलं. मात्र नगर अभियंता यांनी त्यांचं मत अमान्य केलं. म्हणजे सद्यस्थितीला तुम्ही जे DSR काढता, जो दर तुम्ही निश्चित करता, त्यात तुम्ही महापालिकेचं हित बघणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं वैयक्तिक स्वार्थ तुम्ही यात पाहिलाय. महापालिकेचं प्रचंड मोठं नुकसान केलंय. त्यामुळं सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेला हा पैसा आहे आणि या संस्थेचा विश्वस्त म्हणून मी असेल, माझी पार्टी, माझ्या पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे आणि या शहराचे सगळे आमदार आणि आम्ही सगळे महापालिकेचे सदस्य पदाधिकारी, आमचं कर्तव्य आहे की आम्ही यावर अंकुश ठेवणं आमचं काम आहे. आम्ही ते ठेवलंय. आम्ही जे जादा गेलेलं पेमेंट आहे ते निश्चितपणे वसूल करू याचा मला विश्वास आहे. सोलापूर शहरातील आदिला नदीचं खोदकाम असो किंवा शहरातील नालेसफाईचं काम असो, त्यामध्ये अधिकाऱ्यांनी हातसफाई केली असं क्लिअर कट या अहवालावरून दिसतंय. हे नक्की किती कोटी रुपयाचं काम आहे आणि आतापर्यंत किती कोटीची बिलं अदा केलीत?
सोलापूर शहरातली पूर्वीची नालेसफाई ही 50 लाख 70 लाख 80 लाखाच्या पुढे जात नव्हती. पण या नगर अभियंत्यांना अशी काय बुद्धी सुचली की यांनी ही नालेसफाई एकदम 2 कोटी 3 कोटी 4 कोटी किती कोटीच्या घरात नेली हे यांनाच कळलं नाही. आपत्कालीन स्थितीमध्ये जो निधी आहे तो निधी त्यांनी यात वापरला आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये इतक्या कोटीची नालेसफाई झाली आहे. म्हणजे महापालिके ह्याच्यापूर्वी कधी नालेसफाई झालीच नाही का एकदमच यांनी इतकी नालेसफाई केली. आणि यातला सगळ्यात मोठा धक्कादायक बाब ही आहे या वर्षीची नालेसफाई पूर्ण संपलेली आहे. पण माझा दावा आहे अजून एकाही विभागीय अधिकाऱ्याकडं त्यांनी जे काम करून घेतलंय त्यांनी जी नालेसफाई करून घेतली त्याचा दर निश्चित नाही. चालू वार्षिक मक्तेदाराचं नाला सफाई केल्याचं एकही बिल त्यांनी अजून अकाउंटला येऊ दिलं नाही. कारण ते आलं तर आपण पूर्णपणे उघडे पडू. यामुळं या नगर अभियंत्यांनी या सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांना दमात घेऊन सांगितलं की एकही बिल पाठवायचं नाही. त्यांनी याला साधं बजेटचा अभिप्राय मिळू दिला नाही. म्हणजे यांचं किती यावर अंकुश आहे किती भ्रष्टाचार हे अधिकारी आहे त्यातून सिद्ध होत आहे. सोलापूर महापालिकेमध्ये पहिल्यांदाच सामूहिक पद्धतीनं अधिकाऱ्यांनी हे टोळी करून महापालिकेची लूट केली आहे. जर याच्यावर अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली, आपण बघतो की नगर अभियंता सारिका अकुलवार असतील किंवा अनेक अधिकारी असतील, एक नगरसेवक त्यांच्यावर कारवाई करा म्हटलं की 10 नगरसेवक त्यांच्यावर कारवाई करू नका असं सांगतायत. आता त्यांच्यावर कारवाई होईल न होईल माहित नाही. कारवाई नाहीच झाली तर आपली भूमिका काय राहील? माजी नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्यावर विश्वास आहे. मी जर यात कारवाई नाही झाली तर मी माननीय जयाभाऊ गोरेंशी चर्चा करेन. भाऊंच्या कानावर सगळ्या गोष्टी घालल आणि भाऊ निश्चितपणे सांगतील की भ्रष्टाचार करायला अधिकाऱ्याला कोणीही वाचवणार नाही. भाऊ याच्यावर निश्चितपणे मला विश्वास आहे त्यांच्यावर कारवाई होईल. सोलापूर महापालिकेमध्ये कालच हा चौकशी अहवाल आला आणि जवळपास आपण बघतोय की 4 ते 4.5 कोटी रुपयाचं प्रकरण आहे आणि त्यातील 1.5 कोटी रुपयाची बिलं अदा केली आहेत आणि उर्वरित बिलं अनंत नेता जाधव यांनी जो काही मुद्दा हा लावून धरला, गेल्या महिनाभरापासून हा विषय गाजतोय, त्यामुळे उर्वरित बिलं थांबलेत आणि जवळपास 11 अधिकाऱ्यांचं टोळकं यामध्ये अडकलंय. बघूया आपण हे प्रशासकीय अधिकारी किंवा पदाधिकारी कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करता येते. धन्यवाद. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.